माझं नाव प्रकाश भोईर आणि मी इथेच आरेतल्या एका जंगलातील आदिवासी पाड्यावर राहतो, ज्याचं नाव आहे केलटीपाडा. आणि शेती करतो. आमच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या लावतो, फळझाडं लावलेली आहेत. फक्त सफरचंद आणि मोसंबी माझ्याकडे नाही आहे, बाकी सगळी झाडं जवळजवळ लावलेली आहेत. आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे खूप सोपं जातं विकण्यासाठी, कारण तुम्हाला विकायला जायची गरज नसते, लोकच तुमच्यापर्यंत पोचतात. आणि आज मला खूप आनंद ह्यासाठी होतोय की हा कार्यक्रम तर आहेच आपला, पण त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांबरोबर एक संपर्क साधता येतो, तुमच्याशी बोलता येतं आणि एक मोठी फॅमिली परत तयार होते. जशी मेट्रो कारशेडच्या वेळेला एक मोठं कुटुंब आमचं तयार झालं, खूप लोक चांगली चांगली मिळाली आणि भावा बहिणीसारखे संबंध जुळले. आणि आज मला दुसरा एक आनंद यासाठी होतो की खास करून प्रसाद गावडे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि रान माणूस म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे खूप व्हिडिओ मी पाहिले आणि त्यांना बोलताना जेव्हा जेव्हा मी त्यांना पाहतो, बोलताना ते पाहतात ते अंतर्मनाने बोलतात, वरवरचं बोलणं नसतं, दिखावा नसतो. त्यांच्या बोलण्यामध्ये खूप आपुलेपणा असतो, त्याबद्दलची चिंता वाटते. त्यांना चिंता वाटणं मला खूप महत्वाचं वाटतं. त्या गोष्टींबद्दल जे घडतंय, जे सगळ्यांना कळतंय, परंतु सगळे बोलत नाहीत जेवढे ते पोट तिडकीने बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी आज त्यांच्या बरोबर मी बसलोय, ह्यापेक्षा मला सगळ्यात मोठं माझं भाग्य काय असू शकतं. तर मी जरा प्रसाद सरांसाठी टाळ्या वाजून आणि मी त्यांचं स्वागत करतो आरेच्या या जंगलामध्ये आणि या मुंबईमध्ये. आणि मला वाटतं आता प्रसाद सरांना मी विनंती करून की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी काहीतरी एकदम रागीट माणूस असं किंवा असं कायम सिरियस असणारा माणूस असं, पण मुद्दे जसे असतात की पर्यावरण विषयावर काम करणारा माणूस कधी आनंदी तुम्हाला दिसणार नाही आणि तो अजिबात दिसू नये अशी सोय आता सरकारने केलेली आहे. म्हणजे ही मला असं वाटतं की आम्ही हॅपीनेसच्या इकॉनॉमिक्स बद्दल बोलणारी माणसं आता फ्रस्ट्रेशन बद्दल जास्त बोलायला लागली. कधी कधी डिप्रेशनच्या गोळ्याही घ्याव्या लागतात. इतका हा सगळा प्रवास एन्व्हायरमेंट या सगळ्या सब्जेक्टवरती आहे. आणि प्रकाश सरांची माझी ओळख ही पहिली, जसं त्यांनी मला बघितलं यूट्यूबवरती म्हणा, तर त्यांचं वारली रिव्हॉल्ट हे गाणं मी ऐकलं आणि त्यातलं ते विशेष करून जे गाणं आहे की माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला मागे सरायचं. ह्या ज्या ओळी आहेत ह्या आपल्याला माणूसपणाची जाणीव करून देणाऱ्या आहेत. आणि ह्या रूटेड मुळासकट आदिवासी असलेल्या माणसाच्या जगण्याचं ज्ञान, जगण्याचं काहीतरी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या गाण्यामध्ये आहे. म्हणजे आम्ही आजकाल असं बघतो की मी कोणतरी मोठा आणि मी निसर्ग वाचवणार, म्हणजे मी आरे वाचवेन, मी नाशिकचं तपोवन वाचवेन, मी बिबटे वाचवेन, मगाशी जे काय बघितलं ते. तर मी वाचवणारा कोणी नाहीये. 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा झाडं नव्हते, आरे नव्हतं, वेस्टर्न घाट्स नव्हता, अरावली नव्हतं, हिमालय नव्हता, काहीच नव्हतं. 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती काहीच नव्हतं, पण निसर्ग नव्हता का? होता. इकोसिस्टीम तयार झाली, पृथ्वी गोल्डीलॉक झोन मध्ये आली, वेस्टर्न घाटची निर्मिती झाली, पाऊस अडवायला लागला, कोकण तयार झालं, मासेमारी तयार झाली, माणसांनी संस्कृती निर्माण केली आणि माणूस जगायला लागला. बरोबर ना? आणि गेल्या 5000 वर्षांमध्ये आपण एक सुसंस्कृत विकसित अशा पद्धतीची, एक्झॅक्टली मेरे बात ये बोलेगी. तर हे सगळं आपण जे काही बघतोय, आदिवासी इथे राहणारी माणसं ही जगातली सगळ्यात विकसित माणसं आहेत. मॉडर्नायझेशन म्हणजे कॅपिटलिझम आहे. मॉडर्नायझेशन म्हणजे विकास नाहीये. कॅपिटलिझम तुम्हाला कंझ्युमरच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जे दाखवतं ते मॉडर्नायझेशन आहे. पण जे आम्ही जगतो ते विकसित जीवनशैली आहे. म्हणजे उत्तम माशाची कढी करणं, तिरफळ आणि कोकम घालून ही विकसित माणसाने तयार केलेली जगण्याची रेसिपी आहे. आणि ही काही तुमच्या मॉडर्नायझेशनने शिकवलेली नाहीये. मॉडर्नायझेशनने तुम्हाला दिलेला विकास हा खूप गरम झाल्यानंतर दिलेला एसी पुन्हा क्लोरोफ्लोरो कार्बन हवेमध्ये सोडतो आणि 2030 मध्ये अजून 1.5 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी हे सगळं प्रकार चालू आहे. मुद्दा हा आहे की आम्ही एका खूप विकसित आणि खूप सुसंस्कृत संस्कृतीचा भाग आहोत. आणि ही संस्कृती कुठेतरी हे आजकाल आपण ही जपण्यासाठी हे बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला सातत्यानं वाटतं. मी फार विरोधक आहे अर्बन एन्व्हायरमेंटलिस्टचा. मला शहरी पर्यावरणवाद, वेताळ टेकडी वाचवा,
तपोवन वाचवा, कुंभमेळा वाचवा म्हणणारी माणसं स्वतःच्या आयुष्यात थोडा तरी बदल करायला रेडी आहेत का? त्यांच्या जगण्याचं कार्बन फुटप्रिंट, इकॉलॉजिकल फुटप्रिंट कमी करण्यासाठी ते बोलतात का? आणि ते तसं होत नाही. मी ह्या पृथ्वीवरती जे जगतो आहे त्याचाही या पृथ्वीवरती भार आहे. माझ्या घरासमोर घातलेले पत्रे JSWच्या जिंदालने कुठे तयार केले? तर जयगडच्या खाडीजवळ तयार केलेत. त्याच्यासाठी गोव्याच्या वेस्टर्न घाट्समध्ये वाळपई नावाच्या गावात मायनिंग झालेलं आहे. ते कुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेलं नाहीये म्हणून ते झाडं तुटली नाहीये जसं म्हणूयात का आपण? तर आपण आपल्या जगण्याचा विचार करायला पाहिजे. त्यावेळेस आपण पर्यावरण समजून घेऊ. सेव्ह नेचरपेक्षा आपण सेव्ह ह्युमन्स म्हणूया. आपण म्हणूयात की आपल्याला माणसं वाचवायचे आणि लोक आम्हाला पर्यावरणवादी म्हणून आम्हाला वेगळं पाडतात. तुम्ही पर्यावरण प्रेमी, तुम्ही हॉर्नबिल प्रेमी, कोणी आहे तर कासव प्रेमी आहे. तर असे आम्ही नाही आहोत. म्हणजे मी तरी पर्टिक्युलरली नाही आहे. मी मानवप्रेमी आहे. पृथ्वीवरती माणसाने चांगल्या क्वालिटीची एअर घ्यावी, माणसाने चांगल्या क्वालिटीचं पाणी प्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं जीवन जगणाऱ्या आदिवासी कोकणी माणसांनी इथेच असं छान जगावं ह्याच्यासाठीची लढाई आहे. शहरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने मातीची घरं बांधावीत दापोली देऊन म्हणून आम्ही काम करत नाही. त्याला सस्टेनेबल लिव्हिंगचं मार्केटिंग म्हणतात. तर ते नाही, तर ते ठिकठिकाणी आता चालू आहे. आणि कोकणाचं हे जे काही शहरीकरण आणि विकास चालू आहे हा खरं तर ग्रीन कॅपिटलिस्टचा धंदा आहे. म्हणजे थोड्या दिवसांनी इथे मायनिंग करणारी लोक कोकणामध्ये तुम्हाला मातीच्या घरांमध्ये एक अपार्टमेंट तयार करतील आणि तिथे तुम्हाला सस्टेनेबल लिव्हिंग विकतील. पण तुम्ही तुमच्या जगण्यात, मुंबईच्या जगण्यात एका अंशाने जरी फरक पडला तरी तो नक्कीच या एन्व्हायरमेंटवरती, इकॉलॉजीवरती फरक पडतो. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण सातत्याने मांडायला हव्यात. मी तर खूप बोलत असतो, आम्ही दोघेही वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवरती बोलतो, पण मला असं वाटतं की आपण थोडासा संवाद साधूयात. म्हणजे तुम्ही बोला आमच्यासोबत, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याला घेऊन, थोडे काहीतरी विचार मंथन करूयात. एकट्या माणसाने बोलणारं भाषण आपले पंतप्रधान देतच असतात. तर मी अशा भाषणांमध्ये फारसा इंटरेस्टेड नाहीये. तुम्हाला खरंच वाटतं का, तुमच्या मनात काही प्रश्न पडतात का, किंवा तुम्हाला असं वाटतं का की सेव्ह नेचर वगैरे करायला पाहिजे, हॉर्नबिलला वाचवायला पाहिजे, ऑलिव्ह कासवाला वाचवायला पाहिजे, असं काही वाटतंय का तुम्हाला की आपल्यालाच वाचवण्याची गरज आहे? अशा सगळ्या मुद्द्यांवरती बोलूयात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथे आहेत. खरंच या कम्युनिटी, ज्या कम्युनिटीशी मी बिलॉंग करतो त्या समाजातली माणसं आहेत. काही जेनझीज पण असतील, काही काय म्हणूया कन्झ्युमरिझमचे शिकार झालेली माणसं पण असतील. आपण ऍक्सेप्ट करूया या सगळ्या गोष्टी. तर आणि जस्ट हॅव अ कन्व्हर्सेशन. First question, Prasad, is that everybody looks at this lifestyle that you are proposing is a challenge. तर ते लोकांकडे ते आपण पोचवायचं कसं, हा मोठा मुद्दा असतो आपल्या सगळ्यांकडे. म्हणजे आपल्या घरात पण लोक विचारतात आपल्याला की कशाला हे सगळं करायचं आपण, एवढ्या छोट्या छोट्या फरकांनी काय होणार. तर द चॅलेंज इज हाऊ टू कन्व्हिन्स इट अँड इज इट रिअली सो डिफिकल्ट. तुझा अनुभव काय या बाबतीत? नोटेवरच्या गांधीजी आपल्याला फाळणी करणारा दिसला की तो सस्टेनेबल जगणारा दिसला, चरखा घेऊन स्वदेशी करणारा आणि एक सिंपल मिनिमलिस्टिक लाईफ जगणारा दिसला. हा ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि मला तो दिसला. किंवा मला माझ्या गावातल्या माणसांमध्ये, आदिवासी लोकांमध्ये एक जगण्याचं तत्वज्ञान दिसतं, एक विजडम दिसतं, एक नॉलेज दिसतं. आणि ह्या लोकांना मी माझ्या आयडॉल मानतो. माझे आयडॉल आईन्स्टाईन आणि पायथागोरस नाही आहेत, भले मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असलो तरी सुद्धा. कारण ज्यावेळेस तुम्हाला रिअलायझेशन यायला लागतं की जगातली एक खूप चांगली क्लायमेट फ्रेंडली टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे. म्हणजे माझे आजी आजोबा हे सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये एका तळीवरचं, नैसर्गिक तळीचं पाणी एका भेल्लेमाड नावाच्या झाडाच्या पाटाने ते माझ्या घरापर्यंत घेऊन आले. त्या पाटावरती आम्ही भातशेती केली. त्याच पाटाच्या पाणी पिऊन आम्ही जगलो, वाढलो. आणि त्यांनी आम्हाला निसर्गाचा ऱ्हास न करता कसं जगायचं ह्याचं अनमोल असं नॉलेज दिलं. मला असं वाटतं की ही टेक्नॉलॉजी आहे जी नेटिव्ह आहे आणि ही कुठे इतर ठिकाणी तशी नाही, जशी ती कोकणात आहे किंवा जशी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे. तर भारत आपण असा समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं चॅलेंज बद्दल तुम्ही म्हणालात की हा आजच्या पिढीसमोर खरंच चॅलेंज आहे की आपल्या लोकांना समजून सांगणं की गरिबी आणि श्रीमंती ह्याला कुठल्या नजरेने बघायचं. म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला आजपर्यंत गरिबी म्हणून सांगितली त्या गोष्टींचे पॅकेजेस मी स्वतः विकतो कोकणात. चुलीवरची भाकरी खावा, मातीच्या घरात राहा आणि काय तर रापण ओढा. आणि ह्याला व्हॉलेंटिअरिंग टुरिझमच्या नावाखाली ऑरोव्हिलेमध्ये
ते तर टुरिझम नाहीये, बरेच जण टुरिझमही करतात. लोक कम्युनिटी लिव्हिंगचा एक्सपिरियन्स घ्यायला जातात, ज्याला आम्ही कोकणात वाडी म्हणतो. तर वाडीतली लोक पावणेर करायची तेव्हा एकमेकांच्या घरातला, आणि घरामध्ये प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असायचे. तर माझ्याकडे काय स्किल आहेत, काय माझ्याकडे फक्त अकॅडमिक एज्युकेशन आहे, तर अकॅडमिक एज्युकेशनमुळे आलेला जो काही अहंकार आणि गर्व आहे, तर तो मुळात आधी पुसता यायला हवा. म्हणजे आपण काहीतरी आहोत हे आपल्याला भासवलं जात आहे, आपण खरंच काही नाही आहोत. आपल्याला जर कुठेतरी अज्ञात जंगलामध्ये सोडलं तर आपल्याला सर्वायवल स्किल नाही आहेत, तर ते तरी आपल्याकडे आहेत का? आपल्याला निदान कोकम आणि काजऱ्याचं फळ ओळखता येतं का? इतकं जरी नॉलेज असलं तरी तुम्ही सर्वायवल, नाही तर काजऱ्याचा फळ खाऊन मराल, नाही तर कोकमचं फळ खाऊन जिवंत राहाल. आपल्याला पटवून द्यायला लागेल, आणि आजकाल हे पटणं सोपं झालंय. म्हणजे हे आत्ता डेटा आपल्यासमोर आहे, आपल्यासमोर आपण बघतोय. दिल्लीमध्ये जाणं म्हणजे तासाला 11 सिगरेट ओढण्यासारखं आहे. अशी उदाहरणं दिली तर पालक घाबरतील ना दिल्लीला पाठवायला तुम्हाला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता बरेच एक्झाम्पल्स आहेत. बऱ्या अर्थी अनेक लोक एन्व्हायरमेंट मुवमेंटचा भाग होतात आहेत. ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो अशी लोक आज पर्यावरणाबद्दल थातूर मातूर का होईना बोलतात आहेत. झाडं लावा, झाडे जगवायचे सो कॉल्ड पर्यावरणवादाचे कार्यक्रम करतात आहेत. तर ह्या सगळ्याशी जोडून कसं करता येईल, या सगळ्यामध्ये आपण कसे वेगळे आहोत हे कसं दाखवता येईल, असे काही मुद्दे असू शकतील जे या चॅलेंजेस मधून आपल्याला वाचवतील. थँक्यू. जोहार दादा, जोहार. मैं ब्रिजेश सिलवासा से। मेरा एक क्वेश्चन था, 2 क्वेश्चन थे। एक कि हमने इंस्टा पे देखा है, इंस्टा पे देखा है कि एक आपने इनिशिएट चालू किया है देव राखंडार करके, वो क्या है उसके बारे में थोड़ा बताइए। और दूसरा आप दोनों के लिए ये सवाल है कि क्या जंगल, जमीन, पहाड़ बचाना सिर्फ आदिवासियों की जिम्मेदारी है? क्या जंगल से शुद्ध हवा सिर्फ आदिवासी ले रहा है? क्या पानी सिर्फ आदिवासी ही पी रहा है? क्योंकि चाहे अरावली का जैसे आपने बोला कि हसदेव हो गया, हसदेव में भी काफी सारे लोगों की डेथ हो गई है, तो ये क्या सिर्फ आदिवासियों तक सीमित है कि और लोगों को भी वहां से ऑक्सीजन ले रहे हैं? खूप सारे प्रश्न वेगवेगळे विचारलेत. हिंदी में बोलूंगा तो मेरा थोड़ा तांबड़ा हिंदी है, कोकण का हिंदी, तो मराठी में बोलता हूँ, यू विल अंडरस्टँड. मुद्दा आहे की आदिवासींनीच हे जपलं पाहिजे का? तर मला असं वाटतं की आदिवासी सोडून जे काही इतर लोक जगतात आहेत ती जंगलं कोणी राखली आहेत, ती आदिवासींनी राखलेली. म्हणजे हसदेवचं जंगल असो किंवा कोकणातली जंगलं असू दे, ह्या सगळ्या जंगलांमधूनच मायनिंग करून आज आपल्याकडे जे काही प्रोडक्ट्स, कन्झ्युमेरिझम, आपल्यासमोर जे काही वेगवेगळे डिकॅथलॉन आणि काय काय ते आता बघितलं मी इकडे ते काय काय, तर ते सगळं जे काही आपल्यासमोर ठेवलं जातंय हे सगळं ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासातूनच येत आहे. तर त्यामुळे ब्रिजेश, आम्ही राखलेली जंगलं जर राहिली नाहीत तर भविष्यात हे काही शहरी जीवन राहणारच नाहीये. म्हणजे आज ह्या मुंबई शहराला पाणी पुरवणारे 3ही डॅम्स हे कोकणामध्ये आहेत. भातसा, तानसा आणि वैतरणा ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या 3 नद्यांवरती असलेल्या डॅम्स मधून पाणी येतं. ह्याच्यासाठी आदिवासींनी, देशसेवेसाठी आदिवासींनी भारत मोठा व्हावा आणि भारताचा विकास व्हावा म्हणून आदिवासी सॅक्रिफाईस करतात आहेत. भारत आणि देश नावाच्या राष्ट्रवादी संकल्पनांमध्ये फक्त सामान्य माणसाला अडकवलं जाते, आणि अदानी मात्र ऑस्ट्रेलियातही मायनिंग करू शकतो आणि पाकिस्तानमध्ये पण मायनिंग करू शकतो. तर मुद्दा हा आहे की हे आदिवासींचं एक्सप्लॉयटेशन आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक गोष्ट गेल्या काही वर्षांमध्ये जी जाणवली की आदिवासी, मूळ निवासी कोकणी लोकांकडून फक्त त्यांचा निसर्ग नाही तर त्यांची संस्कृती काढून त्यांना सो कॉल्ड हिंदू धर्मात घेण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि मी सो कॉल्ड हिंदू धर्म अशासाठी म्हणतोय की मी मानतो रामाला, नाही असा नाही, पण आधी माझ्या गावाचा गिरोबा आहे जो त्या डोंगरामध्ये आहे आणि त्या झऱ्याचं पाणी मी पितो. आधी माझी सातेरी आई आहे, ही ज्या जंगलाची आई आहे माझी, जी वारुळामध्ये आम्ही पुजतो, त्या सातेरी वारुळामध्ये जी आई आम्ही पुजतो ती माझी माता आहे, कारण ती मला त्या सुपीक मातीमधून मी माझं अन्न पिकवतो. आणि ह्या जलजंगल जमिनीमध्ये आम्ही देव शोधत होतो आणि त्याच्यातूनच आमच्या संस्कृतीचा आणि सणांचा विकास झाला. पण आजकाल मात्र ज्या पद्धतीने हे सगळं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं जातंय ते आपल्या संस्कृतीचा ऱ्हास आहे. आणि ह्याच्यामुळे होतंय काय की एक देव, एक धर्म, एक भाषा ही जी काही सूत्र राबवली जातात आहेत त्यामुळे आमचा फार मोठा कल्चरल
लॉस होतो आहे. आणि ह्या कल्चरल लॉस बरोबर आमचा इकॉलॉजिकल लॉस सुद्धा होतो आहे. कारण आम्हाला कळतच नाहीये की आम्हाला मंदिरातला देव पूजायचा आहे की झाडांमधला देव पूजायचा. आता हे जी काही मानसिकता आहे, म्हणजे असं वाटतं की आदिवासी बायका जर उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवार पूजायला लागली तर मला वाटतं ते खोटं आहे ते सगळं. म्हणजे 4-5 फळं कुठली तरी आणायची ह्याच्यातून हिमाचलातल्या सफरचंद आणि नागपूर आणि इकडे आणून त्याची 5 फळं काढून ती मार्गशीर्ष काहीतरी पोथी वाचत बसायची. ह्याला काही अर्थ नाही. माझ्या आजाने कधी संस्कृतमध्ये मंत्र म्हटले नव्हते. माझा आजा प्युअर मालवणी कोकणी भाषा बोलायचा, जी मी आज इथे बोललो तर तुम्हाला कळणार पण नाही. इतकी प्युअर कोकणी गोव्याची कोकणी बोलायचा. तर त्याच्यामुळे माझ्या आजाने जर कधी संस्कृत बोलला नाही, तो माझ्या कोकणामध्ये आम्ही जे गिरोबाला गाराणं घालतो ते बा देवा महाराजा असं म्हणून घालतो. आणि त्याच्याबरोबर आमचा थेट संवाद असतो. श्री 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 कोणी नसतात, मध्ये कोण थेट संवाद असतो. कारण तो माझा बा आहे, तो माझा बापूस आहे, तो त्या डोंगरात राहतो, तो माझा राखणदार आहे. तर म्हणून आम्ही असं विचार केला की या राखणदाराला कुठेतरी आयडेंटिटी देऊयात आपण. आणि ही राखणदार संस्कृती अधिकाधिक हायलाइट्स काही पिक्चरने केली. तर त्यातलाच एक पिक्चर म्हणजे कांतारा आला. त्याच्यानंतर दशावतारमध्ये थोडंफार त्याने घेतलं, पण शेवटी विष्णूची रूपं दाखवली म्हणून थोडं फसलो आपण तिकडे. पण मुद्दा हा होता की सो कॉल संस्कृतायझेशन नको आहे, तर त्याला इंडिजिनस आयडेंटिटी जपायला पाहिजे. आणि आता असुरवन म्हणून पण एक मूवी आलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हीच याच परिसरातल्या वाघाची आणि या राखणदाराची स्टोरी घेतलेली आहे. ओव्हरऑल भारतभरामध्ये क्षेत्रपाल राखणदार ह्या अशा पद्धतीच्या संकल्पना किंवा अशा पद्धतीचे देव आहेत. मग तुम्ही हिमाचलमध्ये जावा, त्याला क्षेत्रपाल म्हणतात. कोकणात त्याला देवचार, राखणदार, क्षेत्रपाल, वेतोबा, गिरोबा, मालोबा, डुंगोबा अशा वेगवेगळ्या त्यांच्या देवराई आहेत. आणि ह्या फार युनिक आहेत. तिथली एक युनिक बायोडायव्हर्सिटी आहे. आणि असे हॅबिटॅट आम्ही जपलेले आहेत. फॉरेस्ट खात्याने काय जंगल जपले ते तुम्ही बघा. निलगिरीची झाडं आणि सागवानाची झाडं आम्ही जपले जिथे हॉर्नबिल येऊन नेस्टिंग करतो. आम्ही जपलंय जिथे किंग कोब्रा नावाचा साप तळ कोकणातल्या कानाळ्याच्या रायमध्ये असलेल्या मिरिस्टिका स्वॅम्पच्या वेस्टर्न घाट्स मधल्या फक्त 3 ठिकाणीच उरलेल्या अशा त्या फ्रेश वॉटर स्वॅम्प्स मध्ये स्वतःच्या पिल्लांना जन्म देतो. अंडी घालत नाहीये किंग कोब्रा. किंग कोब्रा हा पिल्लाला डायरेक्ट जन्म देतो, तो घरटं बांधतो. तर तो तिथे घरटं बांधू शकतो कारण त्याच्यासाठी ती सगळ्यात सेफेस्ट प्लेस आहे. आणि ती सेफेस्ट प्लेस, तो इको सेन्सिटिव्ह झोन सरकारने किंवा कुठल्याही संस्थेने वाचवलेला नाही. हा फक्त आणि फक्त कोकणातल्या नेचरवरती श्रद्धा ठेवणाऱ्या आणि कष्टावरती निष्ठा ठेवून जगणाऱ्या माणसांनी जपलेला हॅबिटेट आहे. आणि ह्याला आयडेंटिटी देण्यासाठी आपल्याला आता कल्चरल पण आदिवासांचं वेगळं कसं आहे, मग त्यातल्या त्यात आपण त्याला कशा पद्धतीने लोकांसमोर मांडू शकतो, हा आमचा थॉट आहे. भलेही काय झालंय की आदिवासी म्हणजे माझी आजी असं म्हणायची की लिना लिना भिकारचेना आणि गरवना गरवना पॉट भरवना. म्हणजे तुमका कळला की कधी आमच्या आदिवासी कोकणी माणसांनी कधी डॉक्युमेंटेशन केलेलं नाहीये. कारण ते जगण्यातनं डॉक्युमेंटेशन करायचं. मी जे जगेन तेच माझ्या मुलांना शिकवेन, मग त्याला सगळंच जीवन कळालं म्हणजे त्याच्या जगण्यातनं ते डॉक्युमेंटेशन झालं. आणि हे असं डॉक्युमेंटेशन का करायचे? कारण त्यांच्याकडे ढेंगावरती करून लिहित बसण्या इतका वेळ नव्हता. पाऊस आला मिरगाचा तर भात पेरणी करायला जायला लागायची. थोड्या दिवसांनी भात लावणी असायची. मध्येच खेकडे पकडायला जायला लागायचं. मध्येच रानडुक्कर. पूर्ण लाईफ शेड्यूल. तुम्हाला वाटतं तुमचं लाईफ बिझी आहे? लाईफ बिझी त्या लोकांचं होतं आणि ते नेचर सायकल प्रमाणे चालायचं. 1 सेकंद 1 मिनिट तो सूर्याची किती किरणं महत्वाची आहे ना ते तुम्ही बघा. कोकणात मध्ये तुम्ही मे महिन्याच्या 15 दिवसात या. 1 ते 15 मे पर्यंत आमच्या लोकांची धावपळ बघा. कारण 15 मेला तळ कोकणात पाऊस येतो. त्याच्या आधी सगळी लाकडं, सोलं, फणस, आंबे सगळं सुकत घालून सुकवायला पाहिजे. कारण ते ऊन पुन्हा वर्षात कधीच मिळणार नाही. आणि त्या उन्हातच ती फळं सुकवायला पाहिजे. कारण एप्रिलमध्ये लागलेली फळं तुम्हाला ते ऊन एप्रिलमध्ये मिळून उपयोग नाहीये. ऑक्टोबर हीट ही का गरजेची आहे ना हे तुम्हाला तिथे जाऊन कळणार. ती मुंबईत राहून घाम पुसत नाही कळणार. चेहऱ्याला हे लावून काय ती तसली क्रीम, ती सनस्क्रीम ती लावून परत स्कुबा डायव्हिंगला उतरतात मेले आणि मालवणची कोरल संपून टाकली. हे जे काही आहे ना हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे असं नेचर सायकल समजून घ्यायला हवं. आणि मग आपल्याला त्यातल्या गोष्टी काय वाचवायला पाहिजे काय नाही हे सगळं कळायला लागतं. आणि म्हणून जे ब्रिजेशने प्रश्न विचारले की ह्याला राखणदारला मांडण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतोय. आम्ही आता इथे माझा एक आर्टिस्ट मित्र बसलाय, अक्षय आणि आर्चिस्ट. तर हे 2 आर्टिस्ट आहेत जे स्कूल ऑफ आर्टचे. तर आम्ही मिळून एक कॅलेंडर लॉन्च करतोय 2026. राखणदाराचंही कॅलेंडर आपल्या देवळात लागायला पाहिजेत. आणि राखणदारचे कॅलेंडर मला देव नाही दाखवायचा. राखणदाराचे आम्ही 12 वेगवेगळ्या महिन्यांचे 12 कोकणातल्या देवराया घेतलेल्या आहेत. गोव्याच्या बॉर्डर पासून
ते आपल्या इथे मुंबईपर्यंतच्या अशा वेगवेगळ्या 12 देवराया, त्यांचे 12 इकॉलॉजिकल हॅबिटॅट, त्या प्रत्येकाचा हत्तीपासून, म्हणजे दोडामार्गमध्ये हत्ती आहे आणि ह्याच्या रत्नागिरीच्या एका देवराईत पँगोलिन खवले मांजराचा हे केला जातो. तर अशा वेगवेगळ्या त्यांचे हॅबिटॅट, तिथलं कल्चरल सिक्वेन्स आणि त्या मंथप्रमाणे आपण ते सगळं हे केलंय. तर मला असं वाटतं की आता अशा पद्धतीने सतत मांडायला लागेल, कारण तुम्ही इथे निसर्गाची भक्ती करणार बरोबर आमच्या समोर, आणि तिकडे जाऊन तुम्ही अजून कोणाची तरी भक्ती करणार. ते 2-2 देव तुमचे ठेवू नकात, एकच देव ठेवा. आदिवाशांचा एकच देव असतो. तर तो आपण अशा पद्धतीने लोकांसमोर सातत्याने मांडला गेला पाहिजे. नाहीतर आम्ही मंदिरात चप्पल काढून घंटा वाजवताना काहीतरी तिसऱ्याच देवाचं तोंड बघतो. तर ते असू नये. आणि हे अध्यात्म किंवा मेडिटेशनचा सुद्धा धंदा चाललाय. मी आता बोलता बोलता खूप काही बोलतोय, पण मला ते बोलावंच लागतं, कारण मेडिटेशन म्हणजे काय रे? म्हणजे तो कोणतरी गुरु तिकडे बसणार आणि तुम्ही त्याचं ऐकत बसणार रिकाम्यासारखे आणि ते काहीतरी मेडिटेशन सांगणार. हे शहरी जीवनाने दिलेल्या डिप्रेशन मधून तुमच्याकडे असलेल्या वेळाचा तुम्ही रील्स आणि सोशल मीडियाने स्वतःच्या डोक्याचं भज करून घेतलंय, म्हणून तुम्ही तुमच्यासाठी काढलेले स्वार्थी मेडिटेशनचे धंदे आहेत आणि त्याच्या जीवावरती स्पिरिच्युअल गुरु पैसे कमवतात. हे मेडिटेशन नाही. कधीतरी तुम्ही एखादा नांगर घ्या आणि त्या सावत्या माळेसाठी कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी म्हणून जर तुम्ही म्हटलात तर ते खरं जगण्याचं मेडिटेशन होईल, ज्यात तुम्ही 6 ऋतूंचे 6 सोहळ्यांबरोबर निसर्गाच्या चक्रात इतके विलीन होऊन जाल की तुम्हाला जगणं काय आणि तुम्ही काय हे कळणारच नाही. सूर्य तुम्हाला तुमचा वाटेल, पंचमहाभूतांसोबत तुम्ही कनेक्ट व्हाल, त्या मातीपासून त्या पाण्यापासून या प्रत्येक तत्वासोबत कनेक्ट होणारा शेतकरी खऱ्या अर्थानं मेडिटेट होत असतो, म्हणून त्याला सुखाची शांत झोप मिळत असते आणि त्याला ह्या अशा मेडिटेशनची गरज नाही की आपल्याला हे सगळं खपवलं जातंय. म्हणजे ग्रीन कॅपिटलिझम जे मी म्हणालो त्याच्यामध्ये हे स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि तो आपल्या जगण्यातूनच सेलिब्रेट करता यायला पाहिजे.